हॅलो मित्रांनो, गुड आफ्टरनून. तर आपण काय करणार आहोत 2.3 घेणार आहोत प्रॅक्टिस सेट. 2.3 मध्ये काय करायचं आपल्याला बाय कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड यूज करायची आहे. याच्या मागच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की जे फॅक्टरायझेशन मेथड यूज केली होती, ज्याच्यामध्ये की आपण फॅक्टर यूज केले होते आणि फॅक्टर यूज करून आपल्याला त्याचं फायनल आन्सर सुद्धा भेटून गेलं होतं. तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला बाय कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड. तर ही जी आहे तर आपण ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारे फॅक्टरायझेशन पण यूज करू शकतो आणि कम्प्युटिंग स्क्वेअर पण यूज करू शकतो. पण आपल्याला क्वेश्चन कसा दिलेला आहे त्याच्यावर मॅटर करतंय. कारण जर तुम्हाला जर फॅक्टरायझेशन दिली असेल आणि तुम्ही जर कम्प्युटिंग स्क्वेअर यूज केली, आन्सर तर तुमचं सेम येणार आहे पण तुम्हाला मार्क भेटणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, केअरफुली क्वेश्चन नीट रीड करायचा. त्यांनी काय केलंय तिथं सॉल्व फॉलोइंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड यूज केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण काय करू तर पहिले घेऊ तर x स्क्वेअर प्लस x मायनस 20 इक्वल टू 0. तर आता हे जे आपल्याला पहिले दिलेलं आहे हे कशासोबत कम्पेअर करायचं आहे, बाय कम्पेअर x स्क्वेअर प्लस x विथ x स्क्वेअर इक्वल टू प्लस 2xy. आपल्याला काय करायचं, हे जी पहिलं आहे तर ते x स्क्वेअर प्लस 2xy सोबत काय करायचं, कम्पेअर करायचं. तर कम्पेअर करू तर आपण x स्क्वेअर प्लस x इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2xy. आता हे x स्क्वेअर कॅन्सल म्हणजे x इक्वल टू 2xy. आता तुम्ही बघता ना हा x पण कॅन्सल म्हणजे y इक्वल टू 1/2 आलंय. y इक्वल टू 1/2 म्हणजे काय, y स्क्वेअर इक्वल टू 1/4. मी तुम्हाला जरा साईडला घेतो, हे जे आहे ते थोडं साईडला घेतो जेणेकरून आपल्याला इकडं लिहायला थोडं इझी पडेल. x स्क्वेअर प्लस x इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2xy. आता x स्क्वेअर गेला म्हणजे x इक्वल टू 2xy. हा x गेला म्हणजे काय y इक्वल टू 1/2 आणि y चा जर स्क्वेअर घेतलं तर किती येणार 1/4. आता y चा स्क्वेअर 1/4 जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. कारण अर्ध किती होत आहे 1. आपल्याला किती पाहिजे 1. हे x स्क्वेअर प्लस x प्लस 1/4 मायनस 1/4 मायनस 20 इक्वल टू 0. तुम्ही बघता की 1/4 जर ऍड केलं तर किती येते 0. म्हणजे तुमचं जे क्वेश्चन आहे ते ऍज इट इज राहून जात आहे. तर आता काय करू तिथं तुम्ही हे बघताना ह्याची जी व्हॅल्यू आहे ही कशी आली पाहिजे, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ह्या फॉर्मॅट मध्ये हे येऊन जात आहे. तुम्ही बघताना इथं a स्क्वेअर म्हणजे काय x चा स्क्वेअर आहे, 2ab म्हणजे काय इथं 1/4 ने जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर इथं तुम्हाला दाखवतो x स्क्वेअर प्लस 2. हे काय इथं x, b काय 1/4 प्लस c काय जर 1/2 चा स्क्वेअर धरत आपण म्हणजे इथं काय 1/2 आहे. ह्याचा काय करायचं 1/2 चा स्क्वेअर पकडतो. कारण इथं काय 1/2 त्याचा स्क्वेअर आहे हा म्हणजे इथं 1/2. हा 2 जर कॅन्सल गेला तर x स्क्वेअर प्लस x प्लस 1/2 चा स्क्वेअर येऊन जातोय. म्हणजे सेम तुमचं हे एक्झाम्पल येऊन जातंय. म्हणजे इथं काय तुमचं x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/4 प्लस 20 इक्वल टू 0. मी काय केलं इथं मायनस कॉमन काढलं आणि इथं 1/4 प्लस 20 आले. म्हणजे x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं बघता तुम्ही 1 प्लस 20 डिवायडेड बाय 4 इक्वल टू 0.
x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 81/4 इक्वल टू 0. तर x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9/2 चा स्क्वेअर इक्वल टू 0. आता इथे तुम्ही बघता इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ह्या फॉर्मॅट मध्ये आलंय. तर तुम्हाला माहिती a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय आहे? a मायनस b आणि इंटू a प्लस b. a मायनस b इंटू a प्लस b जर दोन ब्रॅकेट असेल तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे. म्हणजे तुम्ही या फॉर्मॅट मध्ये याला लिहू शकता की a स्क्वेअर म्हणजे काय? a 1/2 हा झाला a, b काय तुमचा 9/2 हा झाला तुमचा a मायनस b इंटू a प्लस b x प्लस 1/2 इथे a मायनस b होता, आता इथे a प्लस b आहे 9/2. तुमचा ह्या फॉर्मॅट मध्ये आपण हे मांडलंय a मायनस b आणि a प्लस b. त्याचं सॉल्व करू तर हे दोन्ही कॉमन आहे त्याच्यामुळे इथं काय आहे x प्लस 8/2 इंटू इथं x प्लस 9 10/2. इथं बघता तुम्ही इथं बेपंचे 10 येते, बेचोक 8. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आलं इथं x प्लस 4 आणि सॉरी इथं मायनस येईल तुमचं, कारण मायनस 10 आहे इथं. 1 मायनस 9 म्हणजे किती येते? -8/2 आणि इथं x प्लस 10/2 म्हणजे 5. x प्लस 5 इक्वल टू 0. तर तुम्ही बघता की x प्लस 4 इक्वल टू 0, x प्लस 5 इक्वल टू 0. म्हणजे x इक्वल टू -4 and x इक्वल टू -5. तर तुम्ही बघता की इथं जे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे हे कसं आहे 5/20 कसे -20 आणि -5 इथून 4 गेले तर -1 येईल. ह्याच्या आपण -1 म्हणजे ह्याच्या अपोजिट केलं तर इथं +1, कारण इथं जे आन्सर येणार ह्याचे जर आपण फॅक्टर पाडले असते तर इथं -20 जर फॅक्टर पाडले तर 5/20 +1 पाहिजे त्यामुळे आपण ह्याला प्लस केलं असतं आणि ह्याला मायनस केलं असतं. ह्याचा आन्सर काय आला असतं 1. जे की ह्यातून हे केल्यानंतर ह्याचं प्लस मध्ये आहे तर ते मायनस मध्ये होऊन जाईल, कारण ह्याच्या अपोजिट आपल्याला उत्तर लागत आहे. तर तुम्हाला डबल एरर सांगतो, बाय कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आपण यूज केली. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे, त्याने आपल्याला कॉम्प्युटिंग स्क्वेअर यूज करायचं. त्याच्यामुळे ते आपण त्याला काय केलं कम्पेअर केलं. कम्पेअर कशासोबत केलं? कोणतेही क्वेश्चन असेल तर x स्क्वेअर प्लस 2xy याच्यासोबत आपल्याला पहिले जी दोन संख्या आहेत त्याला कम्पेअर करायचं. कम्पेअर करताना काय केलं आपण त्यांना मांडलं, x स्क्वेअर कॅन्सल केला, नंतर x मधून x कट झालं तर 2y आलं. 2 जी इकडं इनटू होतं ते तिकडे डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर y इक्वल टू 1/2 उत्तर आलं आपलं. y चा स्क्वेअर म्हणजे काय? इथं 1/2 चा स्क्वेअर. 1/2 चा स्क्वेअर म्हणजे काय? 1/4 आहे. तर 1/4 जे आलेलं आहे ते काय केलं आपण क्वेश्चन मध्ये एकदा प्लस केलं आणि एकदा मायनस केलं, जेणेकरून प्लस आणि मायनस दोन्ही जरी केलं तर 0 येऊन जाईल. ऍज इट इज आपलं क्वेश्चन राहून जाईल. राहून गेल्यानंतर काय केलं तर आपण बाय कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड टाकल्यानंतर ते ऍड केलं. ऍड केल्यानंतर आपण काय केलं इथं जे a प्लस b चा ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो केला. इथं काय केलं होतं 1/4 दिलं होतं. आता एक आपल्याला काय करायचं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आणायचं आहे. मग आता इथे b आहे का नुसतं b आहे तर त्याचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. म्हणजे इथं 1/2 चा जर स्क्वेअर घेतला तर 1/4 येऊन जातो. म्हणजे आपल्या क्वेश्चन मध्ये काही फरक पडतो का? नाही पडत. त्याच्यामुळे काय केलं मग आपण तिथं a प्लस b 1/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर घेतला मायनस
इथं जी 1/4 मायनस 20 होतं ते जर आपण सॉल्व्ह करून घेतलं, सॉल्व्ह केल्यामुळे काय झालं इथं 81/4 आलं. म्हणजे आपण मग काय केलं 81/4, आता 81 कशाचा स्क्वेअर आहे 9चा, 4 कशाचा आहे 2चा आहे. त्याच्यामुळे काय केलं इथं आपण त्याचा स्क्वेअर करून घेतला. स्क्वेअर केल्यानंतर आपलं कोणत्या स्टेप मध्ये आलं की इथं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याच्यामध्ये आन्सर येऊन गेलं. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे तो काय a प्लस b ब्रॅकेट इंटू a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर सॉरी ब्रॅकेट. तर आपण काय केलं त्याला ह्या a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर जे आहे ते त्याला हे पहिलं प्लस मायनस मध्ये ब्रॅकेट घेतलं नंतर प्लस मध्ये घेतलं, ते दोन्ही सॉल्व्ह केलं आपण. त्यानंतर काय केलं आपण त्याला बाय a ला सेपरेट केलं आणि b ला सेपरेट केलं. सेपरेट केल्यानंतर काय केलं इक्वल टू 0 करून आपण ते सॉल्व्ह केलं. नंतर फायनल जे आन्सर आहे ते आपलं x इक्वल टू +4 आला आणि x इक्वल टू -5 आला. जर या दोन्हीचा स्क्वेअर केला तर काय येणार इथं शेवट ही व्हॅल्यू येणार आहे आणि त्यांचं फॅक्टर जर ऍडिशन केली तर ही येणार आहे. तर तुम्हाला बघा फॅक्टरायझेशन मेथड मध्ये सुद्धा मी ते सांगितलं होतं. जर याच्यामध्ये कुणाला जर डाऊट असेल तर विचारून घ्या, मी नक्कीच पुढे सांगून देतो. जर कुणाला काही डाऊट असेल तर मला नक्कीच विचारा, मी तुम्हाला सांगून देतो. आता करूया आपण एक सेकंड एक्झाम्पल एक सेम असंच घेऊन टाकूया, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकदा क्लिअर होऊन जाईल. ह्याच्यामध्ये काय केलं त्याने कंपॅरिझन करण्यासाठी x² + 2xy चं कंपॅरिझन दिले आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन फॉर्म्युले यूज केलेत त्याने. a + b ब्रॅकेट स्क्वेअर एक यूज केला आणि a² - b². तो एक दोन फॉर्म्युले त्यांनी यूज केले. तर काय करू आपण याचं पहिलं चेक करू. याचं जर फॅक्टर काढायचं जर ठरलं तर 9 × 2 = 9 × 2 = 18. तर आपल्याला यांचे मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते 18 आलं पाहिजे आणि त्याचा जो आन्सर आहे ते किती आलं पाहिजे 12. म्हणजे 9 × 2 = 18 जर केलं तर नाही होत, 7 × 9 = 12 होत आहे. नाही तरी सॉल्व्ह होत नाहीये. तर त्याच्यामुळे आपण काय करत होतो बाय कॉम्प्लेक्स स्क्वेअर मेथड यूज करत होतो. त्याच्यातून आपण एकदा आन्सर आणून आणि त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत होतो. फायनल आन्सर डबल क्रॉस व्हेरिफाय करून घेऊ होतो. बाय युजिंग completing स्क्वेअर मेथड. आता तिथे काय केलं होतं आपण ज्यावेळेस x होतं त्यामुळे x घेतलं होतं, आता इथं y स्क्वेअर होतं. त्या दोनना आपल्याला काय करायचं कंपेअर करायचंय. 9y² - 12y इक्वल टू काय होतं तिथं x² + 2xy घेतलं होतं. आता काय करतो आपण इथं y² + 2xy. आता मी काय केलं फक्त तिथं आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन घेतला होता त्यावेळेस अल्फाबेट जे होतं तर तिथं x होतं, त्याच्यामुळे मी काय केलं होतं x² + 2xy घेतलं होतं. पण आता इथं काय केलं त्यांनी इथं क्वेश्चन मध्ये y अल्फाबेट घेतल्यामुळे मी काय केलं इथं की y² + 2xy म्हणजे इथं x च्या जागेवर मी y घेतलं कंपेअर करण्यासाठी. आता हे इक्वल टू किती होतं 9y² - 12y - y² + 2xy = 0. तर ह्यामध्ये जर y जर काढून घेतला तर काय येईल 9y - 12 - y + 2x = 0. जर डिवाइड y ने जर y ने जर केलं तर ह्यामधून एक y प्रत्येकातून कॅन्सल होऊन जाईल. तर इथं हे -y 9y मधून गेलं काय होईल 8y येईल.
ह्याच्यातून हे जर ऍड केलं 8y येईल मायनस 12 प्लस 2x इक्वल टू 0 होऊन जाईल. ह्याच्यामध्ये बघताना तुम्ही ह्याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतोय का? इथं नाही होत. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, त्यांनी जे फॉर्मॅट दिलेला आहे त्याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला घ्यावं लागेल आन्सर. आपल्याला काय करावं लागेल, इथं क्वेश्चन मध्ये थोडा चेंज करून घ्यावं लागेल. ह्यांनी काय केलेलं इथं y² / 12y + 2 घेतलेलं आहे. तर इथं आपल्याला 9 डिवाइड करावं लागेल. y² - 12/9y + 2/9 इक्वल टू 0. आता आपल्याला काय करावं लागेल, बाय युजिंग कंपेअर मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. इथं काय y² - 12/9 y इक्वल टू y² + 2xy. आता y² कॅन्सल झालं. y² कॅन्सल झाल्यानंतर इथं 3 × 3 = 9, 3 × 4 = 12 म्हणजे काय 4y/3 इक्वल टू 2xy. हे y कॅन्सल झालं. आता हे दोन इकडे मल्टिप्लाय करायला काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे -4/3 × 2 इक्वल टू x. म्हणजे बे दोन्ही 4 म्हणजे x इक्वल टू -2/3 आणि x² इक्वल टू 4/3. 2 चा स्क्वेअर किती येतोय, 4 येतोय. आणि 3 चा स्क्वेअर किती येतोय, 9 येतोय. आता इथे मायनस होतं त्याच्यामुळे इथे सॉरी मायनस होणार आहे. जे मायनस 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 इथे पण हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. इथं x² = 4/9 म्हणजे आपल्याला हे इथं काय करावं लागेल, त्यात एकदा प्लस करावं लागेल, एकदा ऍड. 4 3 त्रिक 9, 3 × 4 = 12 म्हणजे काय y² - 4/3y प्लस 4/9 मायनस 4/9 प्लस 2/9 इक्वल टू 0. 0 आल्यानंतर इथं तुम्ही बघता ह्याच्यामध्ये सेम तेच प्रकारचं येतंय. इथं a² - 2ab प्लस b². म्हणजे इथं काय करावं लागेल, आपल्याला स्क्वेअर करून घ्यावं लागेल. y² - 4/3y प्लस 2/3 चा स्क्वेअर मायनस 4/9 प्लस 2/9 इक्वल टू 0. आपण काय केलं, याचा स्क्वेअर घेतला. जर 2/3 चा स्क्वेअर केला तर 4/9 येऊन जात आहे. तर a² - 2ab प्लस b² म्हणजे काय a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर ह्या टाइप मध्ये येऊन जातं. ह्याच्यामध्ये a काय इथं y आणि b काय 2/3 म्हणजे y मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस. आता इथं काय बेस सेम आहे म्हणजे वरच्यांचे काय होईल, ऍडिशन. आता इथं काय -4/9 मधून 2/9 गेलं किती राहील, -2/9 इक्वल टू 0. आता काय करायचं, इथं आपल्याला काय करावं लागेल, सेकंड काय होतं आपलं a² - b² इक्वल टू a - b आणि a + b. हा आपला सेकंड फॉर्म्युला होता. तर इथं काय, इथं a म्हणजे तुमचा काय हा आणि b म्हणजे हा. म्हणजे याचा पण आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर टाइप मध्ये घ्यावं लागेल. y - 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. आता काय झालं, आपले a² - b² मध्ये येऊन गेले. तर आपल्याला काय करावं, a - b आणि a + b या फॉर्मॅट मध्ये टाकावं लागेल ते. तर a - y/2/3 मायनस √2/3 आणि
y minus 2/3 plus under root 2/3 equal to 0. आता हे काय झालं a minus b आणि a plus b मध्ये आलेलं आहे. तर ह्याला 1 by 1 सॉल्व करू होता. तर y minus 2 minus 2/3/3 equal to 0 करू होता आणि इथं y minus 2 plus 2/2/3 equal to 0. तर ह्याला ज्यावेळेस इकडे हे ब्रॅकेट टाकायची गरज नाहीये कारण इक्वल टू आपण 0 टाकले होता और मध्ये. तर फायनल आन्सर काय आहे y equal to 2 minus under root 2/3 और याचं काय y equal to 2 plus under root 2/3. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ह्याचे जे फॅक्टर पडत होते तर हे फॅक्टर होता. इथं झालं तुमचं फायनल आन्सर. जर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट येत असेल तर हे करा. मी डबल एकदा तुम्हाला सांगतो क्वेश्चन. आता आपण काय केलं होतं त्यातला सेकंड क्वेश्चन घेतला होता 9y² minus 12y plus 2. आता इथं जे आपण घेतलं होतं जर तुम्हाला हा x² minus 2xy आता ही जी आहे ते इथं जर प्लस असेल तर हे प्लस घ्यायचं. हे जर मायनस असेल तर तुम्ही इथं हे मायनस घ्यायचं. तर आपण काय केलं 9y² minus 12y जर घेतलं तर आपलं क्वेश्चन सॉल्व्ह होत नव्हता. त्याच्यामुळे आपण काय केलं इथं हा जे 9 आहे हा डिवाइड मध्ये घेतला. म्हणजे 9 ने आपण काय केलं डिवाइड केलं प्रत्येकाला. डिवाइड केल्यामुळे काय झालं इथं y² minus 12/9y plus 2/9 equal to 0 येऊन गेलं. इथं 3 नी भाग दिला 3 त्रिक 9 3 चौक 12. मग काय केलं y²/4/3y प्लस आता इथं आपण जे y² घेतलं होतं मायनस 12/9 तर y² minus 12/9 घेतलं ते कंपेअर केलं y² minus 2xy सोबत. ज्या y² काय झालं इकडे आल्यानंतर हे प्लस आणि इकडे आलं काय होईल ते मायनस होईल म्हणजे ते कट होऊन जाणार. कट झाल्यानंतर काय राहिले इथं 4/3 मायनस मध्ये इक्वल टू इथे सुद्धा मायनस 2xy. तर हे y कॅन्सल झाल्यानंतर काय तर राहिले 2x. तर 2x इथं 2 मल्टिप्लाय म्हणून इकडे काय झालं ते डिवाइड घेतलं आपण. डिवाइड केल्यानंतर 4 ला 2 नी भाग जातोय तर बेदून 4 म्हणजे काय राहिलं 2/3 इकडे काय x. आता इथं मायनस मायनस असल्यामुळे आपण -1 ने जर मल्टिप्लाय केलं तर ते प्लस प्लस होऊन गेलं. तर x इक्वल टू काय आलं आपल्याला 2/3. मग काय केलं आपण x चा स्क्वेअर घेतला की किती येतोय 4. 2 चा स्क्वेअर किती 4 3 चा स्क्वेअर 9 आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं ते इक्वेशन मध्ये तिथं 4/9 एकदा प्लस केलं एकदा मायनस केलं. जर ज्यावेळेस ते प्लस मायनस केलं क्वेश्चन केला. क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला मी मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की a² plus b² equal to a² plus 2ab plus b² आणि a² minus b² म्हणजे काय a² minus 2ab plus b². तर इथं काय केलं इथं a² minus b² चा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला आणि इथं काय केलं आपण त्याला मानून घेतलं. इथं बघितलं तर आपण काय a होतं हे काय होतं y होतं आणि b काय होतं 2/3. त्याच्यामुळे ह्या फॉर्मॅट मध्ये मानून घेतलं होतं. त्यानंतर काय आलं a² minus b² equal to ब्रॅकेट a plus b आणि a minus b आहे. तर तो फॉर्म्युला आपण काय केलं इथं अप्लाय केला. अप्लाय केल्यानंतर काय झालं इथं फायनल आन्सर येऊन गेलं. तर त्याचे जे फॅक्टर आहेत तर हे फॅक्टर येतं 2 minus under square 2/3 सेम त्याचं हेच आहे फक्त इथं प्लस आणि इथं मायनस आहे. अशाच प्रकारे जे रिमेनिंग 4 क्वेश्चन राहिले 3-4 ते तुम्ही सॉल्व करा. जर तुम्हाला काही इश्यू येत असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही तो फोटो काढून सुद्धा टाकू शकताय. तर अशा प्रकारे आपली 2.3 इथे एक्सरसाइज संपलेली आहे. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. जर चॅनलला कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि सबस्क्राइब करा. थँक्यू.